उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 26 नोव्हेंबर आजचा हा दिवस हा आपल्या भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। कारण 26 नोव्हेंबर याच दिवशी आपल्या भारताचे संविधान तयार करण्यात आले आणि आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासाची पायाभरणी झाली। मग संविधान म्हणजे नेमकं काय, ते कोणी तयार केलं, का तयार केलं आणि मुळात त्याची गरजच का निर्माण झाली, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल। नसेल झाला तर तो निर्माण व्हायला हवा। की तुम्ही हे बघा की आपल्या शाळेचा परिपाठ होतो आणि फक्त आपल्याच नाही तर इतर शाळांमध्येही जो परिपाठ होतो त्या परिपाठामध्ये संविधानाची जी उद्देशिका आहे ती म्हटली जाते। मग संविधान एवढं महत्त्वाचं का आहे आपल्यासाठी, याचा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे। मग हे संविधान म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा आजचा हा दिवस। आता संविधानाविषयी आपल्याकडे भरपूर गैरसमज आहे। ते एक गैरसमज असा आहे की भारतीय संविधान म्हणजे एक कायद्याचं भलं मोठं पुस्तक जे फक्त वकिलांसाठी, पोलिसांसाठी किंवा जे राजकारणी आहेत त्यांच्यासाठी उपयोगाचं असतं, असा एक गैरसमज आहे। शिवाय संविधानाविषयी एक गैरसमज असाही आहे की संविधान हे फक्त विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी आहे, असाही एक चुकीचा समज आहे। आणि शिवाय असंही म्हटलं जातं की संविधान हे सगळ्यांसाठीच खरंच महत्त्वाचं आहे का, असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो। तर विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या की भारतीय संविधान हे भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मित्रांनो, भारतीय संविधान हे भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक घटकासाठी आहे। आणि आता मी तुमच्या समोर इथे उभी राहून बोलत आहे म्हणजे मला हा बोलण्याचा अधिकार, तर तुम्ही सर्व विद्यार्थी जे वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या जाती धर्मातून आलेले आहात, आपण सर्वजण इथे एकत्र बसून तुम्ही शिक्षण घेत आहात, तर तुम्हाला हा शिक्षणाचा अधिकार या संविधानामुळे मिळालेला आहे। म्हणजे इतकं हे संविधान आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। आणि त्यातही हे संविधान अशा व्यक्तीने तयार केलं की ज्या व्यक्तीला शिक्षण घेताना असंख्य अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच त्यांनी या शिक्षणाच्या आधारे, या संविधानाच्या आधारे हा सर्व जो गैरसमज होता तो सर्व दूर करून सर्वांना समान हक्क निर्माण करण्यासाठी हे संविधान तयार केलेलं आहे। आता आपल्याला असं हे बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला एखादा पदार्थ करायचा आहे किंवा मला सुट्टे आहेत, मला कुठं जायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आपल्यालाच असतो, कारण ते आपलं घर आहे, आपण ठरवू शकतो। पण जर देशासाठी जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, देशासाठी जर काही करायचं असेल, मग तो निर्णय कोणी घ्यायचा, असा एक प्रश्न निर्माण झाला। हा प्रश्न केव्हा निर्माण झाला, जेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांचं भारतावर राज्य होतं, त्यावेळेस इंग्रजांच्या त्यांच्या नियमानुसार देशाचा कारभार सुरू होता। पण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यातूनच या संविधानाची निर्मिती झाली। मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं म्हणजे या संविधान तयार करण्यामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त लोक होती, पण डॉक्टर आंबेडकरांची भूमिका त्याच्यामध्ये विशेष महत्त्वाची आहे। कारण संविधानाचा जो मसुदा आहे तो स्वतः आंबेडकरांनी तयार केलेला आहे आणि या संविधानामध्ये सर्वांना समान हक्क, समान न्याय, समान समता, बंधुता ही सर्व जी मूल्ये आहेत यांना महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। आणि इतकंच काय की आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जेव्हा आपण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा आपण ती हिंदू म्हणजे देवी देवतांच्या नावाने ती करत अशी आपली एक पद्धत आहे। पण जेव्हा हे संविधान तयार झालं तेव्हा इतर लोकांनी असं सुचवलं की संविधानाची सुरुवात पण आपण देवी देवतांच्या नावानेच करूया। पण या गोष्टीला डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केला। ते असं म्हणाले
की जर हे संविधान भारतातील लोकांसाठी आहे, लोकांनी तयार केलेलं आहे, मग त्याची सुरुवात पण भारतीय लोकांपासूनच झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जी उद्देशिका म्हणता संविधानाची, त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात आहे. म्हणजे इतकं त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिलेलं आहे. आता संविधान म्हणजे नेमकं काय, तर मी तुम्हाला संविधानाविषयी माहिती सांगणं हे एक 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगणं अवघड आहे. पण थोडक्यात जे मला महत्त्वाचं वाटतं ते मी सांगते. तर संविधान म्हणजे काय, तर भारतीय लोकांचे स्वप्न, त्यात समान हक्क देणारा कायदा म्हणजे संविधान, समानतेचा मंत्र देणारा जगातील महान ग्रंथ म्हणजे संविधान, जात, धर्म, भाषा असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारा कायदा म्हणजे संविधान, न्याय मिळवण्याची हमी. तुमच्यावर जर अन्याय झाला, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर आपण त्याच्या विरोधात न्याय मागू शकतो. तर हा न्याय आपल्याला कायद्याने मिळतो आणि तो न्याय मिळण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. लोकशाहीचा पाया म्हणजे संविधान. आता संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले, विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्हाला असं वाटते की आज मी नाशिकमध्ये राहतो, उद्या मी दिल्लीला जाऊन राहावं असं वाटत असेल तर आपण राहू शकतो, कारण संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. आपले विचार मांडण्याचा म्हणजे अभिव्यक्तीचाही आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता नाण्याला जसं 2 बाजू असतात, की जर तुम्हाला संविधानाने काही हक्क दिलेले आहेत, काही अधिकार दिलेले आहेत, तर त्यासोबत तुम्हाला त्याची काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य पण तुम्ही पूर्ण केली पाहिजे. आता तुम्ही विद्यार्थी देशाचे भावी नागरिक होणार आहात, त्यामुळे आपल्या संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत हे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही त्याचा उपभोग कसा घेणार, आणि म्हणून ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, नुकतेच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. इतकंच काय की ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतात हे सुद्धा निवडून येतात, कारण त्यांना लोकांनी निवडून दिलेलं असतं. म्हणजे सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांचं मत म्हणजे बहुमत मिळणं गरजेचं आहे. जगामध्ये एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे तर ती असं नाही म्हणू शकत की मी आता देशाचा कारभार चालवणार, तर माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. तर असं नाही, लोकांनी निवडून दिल्याशिवाय कोणालाही ही जी सत्ता आहे ती मिळू शकत नाही. आता संविधानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की संविधानाने आपल्याला एकच ओळख निर्माण करून दिली आहे. आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, काही जण काश्मीरमध्ये राहत असतील, बिहारमध्ये राहत असतील, कुठेही राहत असतील, पण आपण सर्वजण शेवटी एकच ओळख आहे, ती म्हणजे आपण सर्वजण भारतीय आहोत. तर ही एक ओळख आपल्याला संविधानाने निर्माण करून दिलेली आहे. हे संविधानाचं महत्त्व आहे. आता डॉक्टर आंबेडकर असंही म्हणाले होते की संविधान हे कितीही चांगलं असलं, बघा काय म्हणाले ते, की संविधान हे कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत त्याच्यावर